हॅलो, नमस्कार. दी MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओत आपण MPSC डेली PYQs ॲनालिसिस सिरीज जे आपण सुरू केलेलं आहे, त्यामध्ये आपण विज्ञान या विषयाअंतर्गत एकंदरीतच विज्ञान या विषयातील प्रश्नांची 6वी सिरीज या ठिकाणी सविस्तर बघणार आहोत. ओके, सो डे 38 मधील डेली PYQ रिव्हिजन सिरीजची काही आपण टेलिग्रामवर बॅच लॉन्च केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण रोज 10 प्रश्न आयोगाने विचारलेले जे PYQs आहेत आपण त्या ठिकाणी क्विज फॉर्ममध्ये अवेलेबल करून देतो. ओके, सो त्या अनुषंगाने आपण जे प्रश्न आपण त्या ठिकाणी अवेलेबल करून देतो त्याचे एकंदरीत इन डिटेल एक्सप्लेनेशन आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, सो या ठिकाणी डे 38 आणि एकंदरीत सायन्स या विषयातील प्रश्नांची 6वी सिरीज या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न आपल्याला जी काही स्लायडिंग फिलामेंट थिअरी या संदर्भाने जे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारलेला आहे त्या संदर्भाने या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो अनित्य तंतू व स्नायू संकुचन यंत्रणा. अनित्य तंतू व स्नायू संकुचन यंत्रणा ज्याला इंग्लिशमध्ये स्लायडिंग फिलामेंट थिअरी म्हटला जातो. सो त्याबाबत खालील विधाने लक्षात घ्या अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता यामध्ये पहिले स्टेटमेंट दिले आहे की हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन स्पष्ट करतो. ओके, त्यानंतर ब स्टेटमेंट आहे की हा सिद्धांत हक्सले व निडरजर्के या शास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. ओके, सो पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की हे जे सिद्धांत आहे स्लायडिंग फिलामेंट थिअरी ते आधुनिक स्नायू संकुचन, स्नायू म्हणजे जे काही मसल्स आहेत, ओके, आपल्या बॉडीचे जे काही मसल्स तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये संकुचन ज्याला स्लायडिंग फिलामेंट थिअरी म्हटलं जातो तर ते स्नायू संकुचन स्पष्ट करतो. तर ते जे काही थिअरी आहे त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी स्पष्ट केल्या जातो हे या ठिकाणी दिलेलं आहे. आणि मध्ये हे जे काही सिद्धांत आहे ते हक्सले आणि निडरजर्के या शास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे अशा पद्धतीने स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, आता बघूयात की स्लायडिंग फिलामेंट थिअरी. ओके, शक्यतो इंग्लिशमध्येच नाव लक्षात ठेवा जेणेकरून जर मराठीत नाव किचकट वाटत असेल तर आपण इंग्लिशमध्येच त्या जे काही नाव दिलेलं आहे किंवा जी काही थिअरी आहे त्याला आपण लक्षात घ्यायला हवं. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे की स्लायडिंग फिलामेंट थिअरी. आता या स्लायडिंग फिलामेंट थिअरीमध्ये काय दिलेलं आहे की स्नायू आकुंचनाची एक प्रक्रिया स्पष्ट करतो. ओके, स्नायू आकुंचनाची एक प्रक्रिया स्पष्ट करतो ज्या दरम्यान पातळ फिलामेंट्स आणि जाड फिलामेंट्सवर पातळ फिलामेंट्स जे असतात ते सरकत असतात. ओके, थोडक्यात जे काही फिलामेंट्स बनलेले आहेत आपल्या जे स्नायूमध्ये जे काही प्रोटीन्सचे वेगवेगळे ॲक्टिन आणि मायोसिन नावाचे जे काही प्रोटीन्स आहेत या प्रोटीन्सपासून जे काही फिलामेंट्स बनलेले आहेत. ओके, सो त्याच्या जे काही ॲक्टिन आहे त्याला पातळ फिलामेंट म्हटलं जातो आणि मायोसिनला जाड फिलामेंट. सो एकमेकांवर घर्षणात्मक माध्यमातून ते सरकत असतात आणि यालाच स्लायडिंग फिलामेंट थिअरी म्हटलं जातो आहे. ओके, सो या ठिकाणी कशा पद्धतीने ते वर्क करतं या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही नंतर वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो या ठिकाणी जे काही आय बँड आहे, आय बँड त्यानंतर एस झोन आणि या ठिकाणी हे जे काही बँड्स आहेत तर ते दिलेलं आहे. ओके, आता हा जो प्रोटीन आहे तो आपल्याला मायोसिन हेड दिसून येतो आणि बाहेरचा जो लेअर आहे हा एकंदरीत आपल्याला ॲक्टिन फिलामेंट दिसून येतो. ओके, सो आतमध्ये जो तांबड्या रंगाने आपल्याला दिसून येतो तो मायोसिन फिलामेंट किंवा मायोसिन प्रोटीनने तयार झालेले फिलामेंट दिसून येतो. सो हे एक मायोसिन आणि ॲक्टिन हे एकमेकांवर ज्या घर्षणात्मक पद्धतीने सरकत असतात. ओके, जेव्हा आपण आपल्या स्नायूची संकुचन आकुंचन पद्धत किंवा जे प्रोसेस आहे ते वर्क करत असतो. ओके, अशा वेळेस तर जे आपल्या या स्नायूमध्ये जे कार्य चालू असते तर त्यालाच आपण स्लायडिंग फिलामेंट थिअरी किंवा स्लायडिंग फिलामेंट अशा पद्धतीने संबोधत असतो. ओके, सो यामध्ये दोन जे प्रोटीन्स आहेत त्यापासून हे जे काही स्नायू जे आहे ते बनलेले असतात. ओके, आणि त्याला सार्कोमेअर म्हटलं जातं आहे. ओके, मागचं लेक्चर तुम्ही सायन्सचं बघितलेलं असेल तर त्यामध्ये आपण सार्कोमेअर संदर्भाने डिटेल बघितलेलं आहे. ओके, सो मागची जी काही सायन्सची 5वी सिरीज होती त्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे. ओके, सो ते जे काही आपली प्लेलिस्ट आहे टेलिग्राम क्विज बॅच अशा पद्धतीने प्लेलिस्ट आहे त्यामध्ये ते सगळे जे प्रत्येक विषयाचे आपण जे प्रश्न डिस्कस केलेले आहेत ते त्या ठिकाणी अवेलेबल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. ओके, सो 1954 मध्ये ही जी काही थिअरी आहे या थिअरीवर रिसर्च पेपर यांनी कोणी तर
F.A. हक्सले आणि रॉल्फ निडरजर्के या 2 शास्त्रज्ञांनी या स्लायडिंग फिलामेंट थेअरी संदर्भाने जे काही आपले रिसर्च पेपर आहे क्लासिक नेचर पेपर ते लिहायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी या स्लायडिंग फिलामेंट थेअरीचा अभ्यास करताना एका बेडूकाच्या स्नायुतंतूचा अभ्यास करून अशा पद्धतीने ही स्लायडिंग फिलामेंट थेअरी त्यांनी मांडल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. सो पहिले जे स्टेटमेंट आहे की हा सिद्धांत आधुनिक स्नायू संकुचन स्पष्ट करतो काय. सो बरोबर आहे. आधुनिक जे काही स्नायू संकुचन आहे ओके स्लायडिंग फिलामेंट आकुंचन आणि संकुचन प्रक्रिया जी आपण बघतो आहोत की आपल्या स्नायूमध्ये कशा पद्धतीने आकुंचन आणि प्रसारण जी काही पद्धती आहे ती डेव्हलप झालेली आहे. सो ते स्पष्ट करतो. सो अ स्टेटमेंट बरोबर आहे. त्यानंतर ब स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की हे सिद्धांत किंवा हा सिद्धांत हक्सले आणि निडरजर्के यांनी मांडलेला आहे. सो हे देखील बरोबर आहे. 1954 मध्ये F.A. हक्सले आणि रॉल्फ निडरजर्के यांनी हे सिद्धांत मांडलेला आहे. सो अ आणि ब हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असल्या कारणानं या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके. अ आणि ब दोन्ही योग्य. त्यानंतरचा प्रश्न आहे कंबाईन ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न. एकंदरीत आरोग्य संदर्भाने प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. ओके. सो पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेन्स फीवर नावाचं जे काही रोग आहे त्या ट्रेन्स फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. सो या रोगाचा कारक काय आहे किंवा या रोग होण्याला कुठले जे काही कारक आहे ओके ते काय आहे की म्हणजे बॅक्टेरियाने होतो आहे की यासाठी जे या रोगाला होण्यासाठी जे काही रिझन आहे किंवा कारण आहे त्या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके. सो पर्याय दिलेला आहे बार्टोनेला क्विंटाना, त्यानंतर आहे स्टेप ओरियस ई कोलाय, त्यानंतर आहे सँक्लोबिसिला न्युमोनी. सो कुठले जे बॅक्टेरिया आहेत ते यासाठी जबाबदार आहेत ट्रेन्स फीवर होण्यासाठी. ओके. सो ट्रेन्स फीवर हा आपल्याला ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया दिसून येतो आणि त्याचं जे त्या बॅक्टेरियाला काय म्हटलं जातं तर बार्टोनेला क्विंटेनाटा. ओके. सो बार्टोनेला क्विंटानामुळे होणारा जो रोग आहे तो आपल्याला हे ट्रेन्स फीवर आपल्याला दिसून येतो आणि विशेषतः पहिला आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान लष्करी लोकसंख्येमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला आढळल्याचे दिसून येतो. ओके. विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये किंवा या दरम्यान हे जे काही बार्टोनेला क्विंटेनाटाचा जो काही प्रसार आहे तो मोठ्या प्रमाणात झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. याची जी लक्षणं आहेत त्यामध्ये तीव्र व वारंवार तापजन्य आजार आपल्याला दिसून येतो. याचे जे काही त्यानंतर आहे शरीरावर कधी कधी पुरळ उठणे. आता निदान कशा पद्धतीने केलं जातं तर जे काही ब्लड कल्चरच्या माध्यमातून किंवा रक्त जे काही चाचणी आहे त्या रक्ताचे परीक्षण करून त्याच्यानंतर त्या वेगवेगळे जे निदान पद्धती आहे त्याचा वापर करून केला जातो. तसेच सेरोलॉजिक चाचण्या किंवा पॉलिमर चेन रिॲक्शन चाचण्या ओके PCR ज्याला आपण म्हणतो. सो या चाचण्यांच्या माध्यमातून त्याचे निदान केलं जातं आणि उपचार कोणत्या औषधाद्वारे केला जातो तर मॅक्रोलाइड आणि डॉक्सीसायक्लिनद्वारे. ओके. सो मायक्रोलाइड आणि डॉक्सीसायक्लिनद्वारे हे या ट्रेन्स फीवरचा उपचार केला जातो. ओके. सो या ठिकाणी कुठला जो काही वेक्टर आहे किंवा कुठला जो काही कारक आहे यासाठी जबाबदार आहे ट्रेन्स फीवरसाठी तर बार्टोनेला क्विंटाना. ओके. लक्षात ठेवा बॅक्टेरिया एक. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण ही जी काही वनस्पतीमध्ये जी काही प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आहे या प्रक्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर कशामध्ये करतात अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत हरित वनस्पती सौर ऊर्जेचे रूपांतर डॅशमध्ये करतात. यांत्रिक ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, अणुऊर्जा की विद्युत ऊर्जा. ओके. आता प्रकाश संश्लेषण ही आपल्याला काय दिसून येतं तर प्रकाश संश्लेषण ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे वनस्पती सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून साखरेच्या स्वरूपात म्हणजे सुगरच्या स्वरूपात ऑक्सिजन आणि ऊर्जा तयार करते. ऑक्सिजन रिलीज करते आणि जे काही ATPच्या स्वरूपात जी ऊर्जा तयार झालेली असते ते स्वतःसाठी वापरते. ओके. सो ही एक रासायनिक प्रक्रिया आपल्याला दिसून येते. ओके. रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणारी ही एक प्रक्रिया आहे. ओके. सो तेच विचारलेलं आहे की कुठली प्रक्रिया दिसून येतो. सो रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणारी ही सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये होत असतो या प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेत. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके. आता जे काही प्रकाश संश्लेषणाची जी काही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काय केलं जातो तर 6 कार्बनचे रेणू त्यानंतर आहे 6 पाण्याचे रेणू असे वापरले जाऊन ग्लुकोज तयार केला जातो आहे. ओके. C6H12 आणि O6 अशा पद्धतीने ग्लुकोज तयार होतो
एकंदरीत शुगर आणि जे काही ऑक्सिजन O2 आहे ते रिलीज केला जातो. ओके, अशा पद्धतीने ऑक्सिजन रिलीज केला जातो आहे. आणि या ठिकाणी प्रकाश संश्लेषणाचे वेगवेगळे टप्पे दिलेले आहे. ओके, ज्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जे काही वनस्पती आहे त्या वनस्पतींच्या पर्णरंध्रावरील जे काही स्टोमॅटा असतात त्याद्वारे ते कार्बन डायऑक्साईड ग्रहण करतात. पाणी ही मातीतील मुळांच्या केसांद्वारे किंवा मुळांचे जे काही रूट्स आहेत त्याद्वारे ग्रहण केला जातो आणि झायलमद्वारे ते पाण्यापर्यंत वेगवेगळ्या पानांपर्यंत नेले जाते. त्यानंतर क्लोरोफिल नावाचा जो काही रंगद्रव्य आहे त्याच्या माध्यमातून पाण्याचे रेणूंचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन केले जातो आणि हे जी काही प्रक्रिया घडून येते त्यासाठी सूर्याकडून प्रकाश ऊर्जा शोषून घेतली जाते. ओके, सो अशा पद्धतीने हे टप्पे देखील या ठिकाणी दिलेले आहे. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे वनस्पती रोगासंदर्भाने विचारलेला प्रश्न. STI पूर्व परीक्षा 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, सो पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. तांदळावरील खैरा रोग जास्त नाही आहे तर जस्त या ठिकाणी आहे झिंक. सो तांदळावरील खैरा रोग हे जस्त खनिज द्रव्याचा अभावामुळे होतो अशा पद्धतीने होतो. ओके, सो या ठिकाणी जास्त नसून जस्त आहे. ओके, झिंक ज्याला आपण झिंक इंग्लिशमध्ये म्हणत असतो. सो जस्त आहे ते. सो तांदळावरील खैरा रोग जास्त खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो काय. त्यानंतर ब जे आहे की पावडरी मिल्ड्यू नावाचा जो काही रोग आहे तो गव्हावरील रोग जमिनीवरील पालाशाच्या अभावामुळे होतो अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. आता वनस्पती रोगांचे वेगवेगळे वर्गीकरण आपण जेव्हा बघतो तर त्याच्यामध्ये प्राथमिक जे काही कारक एजंट असतात त्या म्हणजे रोग पसरवणारे जे काही एजंट असतात त्या माध्यमातून या वनस्पतींना वेगवेगळे रोग होत असतात. ओके, ज्यामध्ये संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग, त्यानंतर आहे वेगवेगळ्या वनस्पतींना बुरशी किंवा फंजाईमुळे होणारा रोग, त्यानंतर आहे बॅक्टेरियामुळे होणारा रोग, मायकोप्लाझ्मा, त्यानंतर आहे विषाणू, व्हायरॉइड्स इत्यादीमुळे जे काही वेगवेगळे रोग असतात तर त्याचे जे काही वेगवेगळे आपण लक्षणे बघतो तर त्यानुसार या वनस्पतीमध्ये जे रोगांचे प्रकार पडतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, थोडक्यामध्ये बघितलेलं आहे बुरशीमुळे होणारे, त्यानंतर आहे बॅक्टेरियामुळे होणारे काही रोग आहेत, विषाणूमुळे, त्यानंतर आहे सूक्ष्मकृमी परजीवीमुळे होणारे, व्हायरॉइड्समुळे होणारे जे वेगवेगळे रोग आहेत ते अशा वेगवेगळ्या कारकाद्वारे वनस्पतीहून वेगवेगळ्या प्रकारचे रोग होत असतात. आता जो काही खैरा रोग आहे ते खैरा रोग आपल्याला विशेषतः तांदळातील झिंकच्या कमतरतेमुळे होताना दिसून येतो. ओके, झिंक म्हणजे काय जस्त. सो या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की तांदळावरील खैरा रोग हा जस्त खनिजाच्या द्रव्याच्या अभावामुळे होतो काय, तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, आणि त्याला नेक्रोसिस अशा पद्धतीने संबोधलं जातं. ओके, ज्यावेळेस तांदळाच्या किंवा भाताच्या पानावर धुळीचे तपकिरी ठिपके तयार होतात तर त्याला नेक्रोसिस म्हटलं जातो आणि ते विशेषतः झिंकच्या अभावामुळे आपल्याला दिसून येतो आहे. ओके, त्यानंतर आहे पावडर फफुंदू. ओके, पावडर फफुंदू नावाचा ज्याला पावडरी मिल्ड्यू असं इंग्लिशमध्ये संबोधलं जातं. सो हे नाव देखील लक्षात ठेवा, पावडर फफुंदू. सो हे एक आपल्याला बुरशीजन्य रोग दिसून येतो. ओके, कुठले प्रकारचे बुरशी आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे पावडर मिल्ड्यू होऊ शकतात ज्यामध्ये ॲस्कोमायसेट बुरशी आहे, त्यानंतर आहे या ठिकाणी पोडोस्पोरा झॅन्थी नावाच्या बुरशीमुळे होणारे वेगवेगळे रोग आहेत. सो या जे काही ॲस्कोमायसेट बुरशी आहे त्यामुळे आपल्याला पावडरी मिल्ड्यू जे काही रोग आहे ते होताना दिसून येतो. ओके, आता ह्या बुरशीमुळे काय होतं तर सहसा जे काही डेव्हलप जे झालेले पर्ण आहेत किंवा पानं आहेत त्याचे किंवा वनस्पती आहे त्यामध्ये कोंब, त्यानंतर पर्ण, देठ किंवा फुलांवर हे जे काही पावडरी मिल्ड्यू आहे ते अटॅक करतात. ओके, हल्ला करतात आणि एकंदरीतच जी काही उती आहे किंवा टिश्यू आहे त्यावर देखील ते वसाहत करून आपले जी काही ऑब्जेक्टिव्ह आहेत किंवा जो काही वनस्पतीकडून जे न्यूट्रिशन आहे ते शोषून घेण्याचं कार्य या बुरशीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होताना दिसून येतो. ओके, आता प्रामुख्याने जे काही पोडोस्पोरा झॅन्थी नावाच्या जे बुरशीमुळे होणारे जो काही पावडरी मिल्ड्यू रोग आहे. ओके, त्याच्यात काय दिसून येतं तर हे जे काही रोग आहे ते आपल्याला खरबूज, त्यानंतर स्क्वॅश, काकडी, लौकी, टरबूज आणि भोपळ्यांसह सर्व फळभाज्यांमध्ये होताना दिसून येतो. ओके, सर्व प्रकारच्या फळभाज्यांमध्ये. मात्र या ठिकाणी दिलेलं आहे की पावडरी मिल्ड्यू हा गव्हावरील रोग आहे. ओके, सो ते गव्हावरील रोग आहे का तर ते चुकीचे असणार आहे. ते गव्हावरील रोग नसून ते बुरशीजन्य रोग आहे. ओके, बुरशीजन्य आणि या ठिकाणी पालाच दिलेला आहे ते देखील चुकीचे असणार आहे. ओके, सो ब स्टेटमेंट या ठिकाणी चुकीचे असणार आहे.
आता तुम्ही पावडरी मिल्ड्यू किंवा डाऊन मिल्ड्यू असे दोन प्रकार पडतात. ओके, पावडरी मिल्ड्यू या ठिकाणी बघू शकता. अशा पद्धतीची जी काही बुरशी आहे ती बुरशीमुळे जी काही या ठिकाणी पानावर बुरशी बसलेली आहे त्याला पावडरी मिल्ड्यू म्हटलं जातो. आणि खनिज संपत्तीच्या मिनरलच्या अभावामुळे जे काही रोग होतो तर त्याला डाउनी मिल्ड्यू म्हटलं जातो. आणि हे जे काही डाउनी मिल्ड्यू आहे ओके, सो ते आपल्याला पालाशच्या अभावामुळे आपल्याला लक्षात येतो. ओके, पालाशच्या अभावामुळे आपल्याला ते दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने अ स्टेटमेंट बरोबर आहे, मात्र ब स्टेटमेंट चुकीचे असणार आहे. त्यामुळे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक पहिला. त्यानंतरचा प्रश्न आहे अमिबा प्रोटोझोअन प्राणी आहेत अशा पद्धतीने दिलेलं आहे. आणि या ठिकाणी अमिबा प्रोटोझोअन प्राणी आहेत कारण कंबाईन ग्रुप बी 2021 मध्ये विचारलेला प्रश्न दिसून येतो. अ स्टेटमेंट दिलेलं आहे की ते एक पेशीय प्राणी आहे ज्यामध्ये कृती व अवयव नाही. ओके, त्यानंतर ब स्टेटमेंट आहे सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन व सामान्य प्राणी आपल्याला दिसून येतो. आणि क्षदमपादाचा वापर करून म्हणजे जे काही सुडोपोडी आहे त्या सुडोपोडियाचा वापर हालचालीसाठी करतात आणि अंगावर छिद्रे असलेला प्राणी आपल्याला दिसून येतो. सो कुठले स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहे. ओके, सो प्रोटोझोअन प्राणी अमिबा हे प्रोटोझोअन प्राणी अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता अमिबा जे काही प्राणी आहे किंवा जो काही जीव आहे त्याच्यामध्ये काय दिसून येतो तर हे एक पेशीय जीव असून त्याला आकार बदलण्याची क्षमता असते. ओके, कारण त्याच्यामध्ये विशिष्ट अवयव डेव्हलप झालेले नसतात. तर एक प्रकारचे जे युकॅरियोटिक्स ते नवीन डेव्हलप झालेलं आणि आदिम स्वरूपाचे असतं, मात्र त्याच्यामध्ये कुठलेही स्ट्रक्चर डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली नसते. ओके, सो कुठल्याही प्रकारचे अवयव दिसून येत नाही म्हणून ते त्याला वाटेल त्या पद्धतीने आपल्या शरीराच्या आकारामध्ये ते बदल घडवून आणू शकतो. ओके, जे पहिल्या स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की एकपेशीय प्राणी असून ज्यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या कृतीद्वारे ते आपले आकार बदलू शकतो किंवा त्याला कुठलीही अवयव संस्था नसतो. ओके, सो अ जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे या ठिकाणी दिलेलं आहे की अमिबांच्या जे आहे की पहिल्यांदा अमिबा संदर्भाने अभ्यास कधी करण्यात आला किंवा त्या संदर्भाने माहिती कधी मिळवण्यात आली. सो पहिला जो अहवाल आहे अमिबांसंदर्भाने तो आपल्याला 18व्या शतकात सापडतो आणि ऑगस्ट जोहान रोसेल व्हॉन रोसेनहॉफ. ओके, सो ओके या ठिकाणी नाव बघू शकता. ऑगस्ट जोहान रोसेल व्हॉन रोसेनहॉफ नावाचे जे काही निसर्गशास्त्रज्ञ होते, जर्मन निसर्गशास्त्रज्ञ, यांनी हे जे काही बॅक्टेरिया आहे जे काही अमिबा आहे ते शोधून काढल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि त्या संदर्भात जे काही अध्ययन आहे ते 1755 मध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ओके, पारंपरिकपणे काय दिसून येतो तर जे काही अमिबा आहे ते अमिबा जो प्राणी आहे तो आपल्याला किंगडम प्रोटिस्टामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके, आणि किंगडम प्रोटिस्टा अंतर्गत जे काही येणारे जीव आहेत ते आपल्याला प्रोटोझोअन प्राण्यांमध्ये किंवा प्रोटोझोअन या प्राणी वर्गीकरणामध्ये आपण त्यांना कन्सिडर करत असतो. ओके, सो या ठिकाणी प्रोटोझोअन प्राणी आपल्याला दिसून येतो प्रोटिस्टा अंतर्गत येणारे. त्यामुळे या ठिकाणी तेच दिलेलं आहे की अमिबा हा प्रोटोझोअन प्राणी आहे, तर त्याचे कारण आपण या ठिकाणी बघत आहोत. ओके, सो त्यांची जी काही हालचाल आहे ते हालचाल आपण सुडोपोडियाच्या वापराद्वारे म्हणजे ज्याला मराठीत क्षदमपादाचा वापर म्हटला जातो. सो सुडोपोडिया इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा. सो सुडोपोडियाच्या वापराद्वारे ते हालचाल करत असतात आणि त्यांचा जो काही त्यांचा जो एकंदरीत स्ट्रक्चर असतो तर ते सायटोप्लाझम प्लाझ्मा मेम्ब्रेन जे असतं ते बाहेर असतो किंवा आत ढकलले जातो. ओके, सुडोपोडियाच्या माध्यमातून किंवा सायटोप्लाझममधील जो काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते आत किंवा बाहेर ढकलला जातो आहे. ओके, त्यानंतर आहेत एका विशिष्ट प्रसंगी एकाधिक किंवा एकापेक्षा जास्त सुडोपोडिया असू शकतात म्हणून त्यांना त्याचा आकार बदलता येतो. ओके, सो अशा पद्धतीने जे काही वेगवेगळे सुडोपोडी आहेत ते एकापेक्षा जास्त असू शकतात आणि त्यांना वाटेल त्या पद्धतीने ते आकार बदलू शकतात. याचे 3 भाग दिसून येतात: सायटोप्लाझम, प्लाझ्मा पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस देखील यांना दिसून येतो, त्यामुळेच आपण त्यांना युकॅरियोटिक्समध्ये कन्सिडर करतो आहोत. ओके, सायटोप्लाझम हे 2 थरांचे बनलेले असतात. बाहेरचा जो थर असतो तर त्याला बाह्य एक्टोप्लाझम आणि आतील जो थर असतो त्याला एंडोप्लाझम म्हटलं जातो आहे. ओके, आणि त्यांचा जो काही प्लाझ्मा पडदा असतो, ओके, प्लाझ्मा पटल असतो, ते कशा पद्धतीने बनलेले असतो किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन हे प्रथिनांचे आणि लिपिड रेणूंचे बनलेले असतात आणि अतिशय पातळ असतात आणि ते द्विस्तरीय पडदा या द्विस्तरीय पडद्याने ते बनल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, अशा पद्धतीने दिसून येतात. त्यामध्ये संकुचित रिक्तिका, मिटोकॉन्ड्रिया आणि गोल्गी उपकरण देखील आपल्याला काही अंशी प्रमाणात दिसून येतात. ओके,
सो अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे की मात्र त्यांच्या अंगावर छिद्रे दिसून येत नाही. तर छिद्रे कुठल्या प्राणी वर्गीकरणामध्ये दिसून येतात? स्पंजेस आहेत. ओके, स्पंजेस ज्या गटामध्ये मोडतात, ओके, कुठल्या गटामध्ये मोडतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. त्या स्पंजेसचा समावेश या त्यांच्या अंगावर छिद्रे आपल्याला दिसून येतो. मात्र हे जे काही अमिबे आहेत त्यांच्या अंगावर दिसून येत नाही. त्यामुळे ड जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो योग्य पर्याय असणार आहे अ, ब, क योग्य पर्याय असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणून ओळखले जातो किंवा सूक्ष्म पोषक द्रव्य आहे. ओके, फॉस्फरस, जस्त म्हणजे झिंक, त्यानंतर नत्र, नायट्रोजन, गंधक म्हणजे सल्फर. सो एकंदरीत जे काही मायक्रो न्यूट्रन्स मिनरल्स आणि मायक्रो मिनरल्स किंवा मॅक्रो मिनरल्स आहेत. ओके, ज्याला मराठीत सूक्ष्म पोषक तत्वे आणि किंवा बृहत पोषक तत्वे अशा पद्धतीने मराठीत संबोधलं जातं. ओके, सो या ठिकाणी कुठले जे पर्याय दिलेले त्यापैकी कुठला पोषक तत्व हे सूक्ष्म पोषक तत्व अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी बघू शकता मायक्रो मिनरल्स हे मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला गरजेचे असतात. ओके, आणि जे काही लहान असतात मायक्रो ज्याला म्हटलं जातो. सो मॅक्रो आणि मायक्रो. सो मॅक्रो मिनरल्स आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरात गरजेचे असतात आणि ते आपल्याला म्हणून जास्त प्रमाणात हवे असतात. आणि जे काही मायक्रो म्हणजे लहान किंवा ट्रेस मिनरल ज्याला म्हटलं जातो हे आपल्या शरीरासाठी खूप कमी प्रमाणात आवश्यक असतात. ओके, आता मॅक्रो मिनरल्समध्ये म्हणजे जी काही बृहत पोषक आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या मिनरल्सचा समावेश होतो? तर कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, मॅग्नेशियम आहे. ओके, त्यानंतर सोडियम आहे, पोटॅशियम आहे, क्लोराईड, त्यानंतर सल्फर या जे काही मिनरल्स आहेत त्याचा समावेश बृहत पोषक तत्वामध्ये दिसून येतो. तर सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये काय दिसून येतो? तर लोह म्हणजे फेरस, त्यानंतर आहे मॅग्नीज, त्यानंतर तांबे म्हणजे कॉपर, त्यानंतर आहे आयोडीन, जस्त म्हणजे झिंक, कोबाल्ट, फ्लोराईड आणि सेलेनियम अशा पद्धतीने हे सूक्ष्म पोषक तत्व आहे. ते या ठिकाणी चार्टच्या स्वरूपात दिलेलं आहे. मायक्रो मिनरल्स जे दिवसाला 100 मिलीग्रामपेक्षा जास्त हवे असतो आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्य हे 100 मिलीग्रामपेक्षा कमी आपल्याला हवे असतात. ओके, सो कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सल्फर, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराईड हे आपल्याला मॅक्रो म्हणजे स्थूल पोषक तत्वे किंवा बृहत पोषक तत्वे दिसून येतात. आणि बाकी जे आहेत ज्यामध्ये आयरन आहे, झिंक आहे, त्यानंतर कॉपर आहे, आयोडीन दिसून येतो, त्यानंतर फ्लोराईड, मॅग्नीज, सेलेनियम, क्रोमियम आणि मॉलिब्डेनम देखील आपल्याला या मायक्रो किंवा सूक्ष्म पोषक तत्वात दिसून येतं. सो फॉस्फरस हे कोणत्या गटामध्ये येतो? तर फॉस्फरस आपल्याला या मायक्रो गटात म्हणजे बृहत पोषक तत्वामध्ये दिसून येतो. त्यानंतर झिंक आपल्याला सूक्ष्म पोषक तत्वात दिसून येतो. त्यामुळे झिंक या ठिकाणी योग्य असणार आहे. नायट्रोजन हे देखील नायट्रोजनचा समावेश आपण बृहत पोषक तत्वामध्ये करत असतो. ओके, कारण नायट्रोजन आपल्या आणि एकंदरीत वनस्पतींच्या जे काही वाढीसाठी ते खूप गरजेचे असतात. ओके, त्यानंतर सल्फर देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो हे जे काही आहेत ते बृहत पोषक तत्व आहेत. मात्र जस्त किंवा झिंक आहे ते सूक्ष्म पोषक तत्व आपल्याला दिसून येतो. त्यामुळे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 जस्त. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाही असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, आणि जी काही ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टम आहे, ओके, मानवी उत्सर्जन संस्था त्या संदर्भाने या ठिकाणी किंवा प्राणी उत्सर्जन संस्था त्या संदर्भाने दिलेला आहे. ओके, सो राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017मध्ये विचारलेला एकंदरीत प्रश्न आपल्याला दिसून येतो. पर्याय काय दिलेला आहे की अमोनिया, फक्त क्रिएटिन, त्यानंतर आहे युरिया आणि क्रिएटिनाइन. ओके, क्रिएटिनाइन अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो कुठले नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ दिसून येत नाही? अमोनिया आणि क्रिएटिन, त्यानंतर आहे युरिया आणि अमोनिया, क्रिएटिनाइन आणि युरिया. कुठले या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थात समावेश होत नाही. ओके, सो नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थामध्ये कुठल्या गोष्टी दिसून येतात? तर अमोनिया दिसून येतो, युरिया दिसून येतो, युरिक ॲसिड दिसून येतो आणि क्रिएटिनाइन. ओके, सो हे क्रिएटिनाइन देखील आपल्याला या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थात दिसून येतो. मात्र जे काही फक्त क्रिएटिन जे आहे ते क्रिएटिन या नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थात दिसून येत नाही. ओके, त्यामुळे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 क्रिएटिन. ओके, सो फक्त क्रिएटिन हे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ नाही. बाकीचे जे अमोनिया, युरिया आहे, क्रिएटिनाइन आहे, युरिक ॲसिड आहे हे आपल्याला टाकाऊ पदार्थ दिसून येतो म्हणजे वेस्ट मटेरियल आपल्याला दिसून येतो. ओके, नायट्रोजन अंतर्गत येणार आहे. आता नायट्रोजनचे जे काही रूपांतर आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण
ह्युमन एक्सक्रेटरी सिस्टम किंवा जे काही मानवी प्राणी एक्सक्रेटरी सिस्टम जेव्हा अभ्यासतो तेव्हा त्याचे वेस्ट मटेरियल कशा पद्धतीने बाहेर टाकला जातो त्या संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. जे काही अमोनियाच्या फॉर्ममध्ये बाहेर टाकला जातो ते हे जे काही ॲक्वेटिक स्पेसीज आहेत त्या ॲक्वेटिक स्पेसीजच्या माध्यमातून किंवा ॲक्वेटिक स्पेसीज हे जे काही उत्सर्जन आहे सो उत्सर्जन कशा पद्धतीने करत असतात, अमोनियाच्या फॉर्ममध्ये करत असतात. ओके. त्यानंतर मॅमल्स आहे इन्क्लुडिंग जे ॲम्फिबियन्स मानव जे आहेत ते आपल्याला युरिनमध्ये करताना दिसून येतात. ओके. सो युरियाच्या स्वरूपात आपण एक्सक्रेशन करत असतो वेस्ट मटेरियल. ओके. त्यानंतर आहे इन्सेक्ट आणि जे काही बर्ड्स वगैरे आहेत, लँड स्नेल आहेत, हे आपल्याला युरिक ॲसिडच्या स्वरूपामध्ये ते एक्सक्रेशन किंवा जे काही वेस्ट मटेरियल ते बाहेर टाकत असल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो जलचर प्राणी जे आहेत ॲक्वेटिक ॲनिमल्स किंवा ॲक्वेटिक स्पेसीज ते आपल्याला अमोनियाच्या स्वरूपात करताना आपल्याला दिसून येतो. कारण अमोनियाच्या स्वरूपात जेव्हा एक्सक्रेटरी सिस्टम कार्य करण्यासाठी पाण्याचं प्रमाण किंवा पाण्याचा जो आवश्यकता आहे तो पाण्याची आवश्यकता प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि अशा वेळेस जे काही पाण्यामध्ये राहणारे प्राणी आपल्याला दिसून येतात ते या फॉर्ममध्ये करत असतात. मात्र जे स्थळावर असतात, ओके, जमिनीमध्ये जे असतात, ओके, तर ते अमोनिया हे जास्त विषारी असल्याकारणाने त्याला कमी विषारी या पदार्थात रूपांतर करून ते युरियाच्या फॉर्ममध्ये एक्सक्रेटरी करत असतात, म्हणजे वेस्ट मटेरियल बाहेर टाकत असतात. ओके. अमोनियापेक्षा युरिया हे तुलनेने नॉन टॉक्झिक स्वरूपाचे असतात, म्हणजे जास्त काळासाठी आपल्या शरीरावर जरी असले तरी ते हार्मफुल असत नाही. मात्र अमोनिया जर आपल्या शरीरावर जास्त काळासाठी असले तर ते आपल्या शरीरासाठी धोकादायक असतो. ओके. सो अशा वेळेस अमोनियाचे कमी हार्मफुल जे काही वेस्ट मटेरियल आहे त्यामध्ये आपले जे शरीर आहे ते रूपांतर करत असतो. ओके. एकंदरीत आपली जी काही लिव्हर सिस्टम आहे, ओके, यकृत आहे, ते यकृत अशा पद्धतीने अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर करण्याचे कार्य करत असतो. ओके. पक्षी असेल, सरपटणारे प्राणी असतील, वेगवेगळे कीटक इन्सेक्ट असतील आणि आर्थ्रोपोडा अंतर्गत जे काही येणारे प्राणी किंवा जीव असतील, ओके, सो ते जे एक्सक्रेटरी किंवा जे काही वेस्ट मटेरियल आहे ते युरियाऐवजी म्हणजे युरिनच्या स्वरूपात बाहेर जो वेस्ट मटेरियल आहे तो बाहेर टाकण्याऐवजी युरिक ॲसिडच्या स्वरूपात ते टाकत असतात. ओके. त्याला कंपाऊंड ग्वानिन देखील म्हटलं जातं आहे. ओके. सो कंपाऊंड ग्वानिन करणे देखील त्याला म्हटलं जातो. सो हे नाव देखील लक्षात ठेवा. आणि जे सस्तन प्राणी नाही, ओके, मानव त्यानंतर वेगवेगळे जे सस्तन प्राणी आहेत ते आपल्याला अमोनियापासून युरिया तयार करून जे काही वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर मूत्रमार्गाद्वारे बाहेर सोडताना आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी कुठल्या टाकाऊ पदार्थ नाही, नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ कुठले दिसून येत नाही, तर क्रिएटिन हे दिसून येत नाही. बाकी अमोनिया, क्रिएटिनाइन, त्यानंतर युरिया आणि युरिक ॲसिड आपल्याला नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ दिसून येतो. सो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बंची टॉप हा रोग विशेषतः कोणत्या पिकांमध्ये आढळतो, असा एकंदरीत ग्रुप सी पूर्व परीक्षा 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. सो बंची टॉप नावाचा जो काही रोग आहे तो कशामध्ये आढळतो? पपई, लिंबू, ऊस की केळी? आता जे काही बंची टॉप नावाचा जो रोग आहे तो आपल्याला कशामध्ये दिसून येतो, तर केळी या वनस्पतीत आपल्याला हे जे काही रोग आहे ते आपल्याला दिसून येतो. ओके. एकंदरीत जे काही केळीची पानं आहेत ते केळीच्या पानांमध्ये अशा पद्धतीने जे काही हे जे पानं आहेत ते या ठिकाणी ड्राय होताना दिसून येतो आहे. ओके. सो हे जे काही रोग आहेत तर त्याला बंची टॉप म्हटलं जातो. सो बंची टॉप जे काही रोग आहे तो आपल्याला केळीच्या याच्यावर दिसून येतो. ओके. सो अशा पद्धतीने या पर्यायाचं जे योग्य या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे ते पर्याय क्रमांक 4 केळी. ओके. केळी या वनस्पतीला बंची टॉप नावाचा आजार होऊ शकतो. ओके. किंवा रोग होऊ शकतो आणि हे संसर्गजन्य अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो. ओके. एकंदरीत व्हायरल जे काही डिझीज आहे ते व्हायरल डिझीज हे आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी, ओके, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरतात, असा एकंदरीत कंबाईन पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. गुरुत्वाकर्षणीय पद्धत, खगोलीय परासर पद्धत, त्यानंतर आहे समांतर पद्धत आणि थेट पद्धत. कुठल्या पद्धतीचा वापर विविध ताऱ्यांचे अंतर मोजण्यासाठी केला जातो? ओके. सो या ठिकाणी जे काही खगोलीय परासर पद्धत ज्याला पॅरालॅक्स पद्धत म्हणतात, तर या पॅरालॅक्स पद्धतीचा वापर 2 ताऱ्यांचं अंतर मोजण्यासाठी किंवा पृथ्वीवरून एखाद्या ताऱ्याचं अंतर मोजण्यासाठी केला जातो. ओके. सो
पॅरालॅक्स ऑफ नियर बाय स्टार अशा पद्धतीने जे काही अंतर मोजले जाते त्याला म्हटलं जातं आहे. ओके. सो पॅरालॅक्स म्हणजे काय, तर प्रेक्षकाच्या दृष्टिकोन बदलल्यामुळे एखाद्या वस्तूचे निरीक्षण केलेले विस्थापन आपल्याला दिसून येतो. ओके. थोडक्यात काय, तर खगोलशास्त्रात दूरवरच्या ताऱ्यांचे अंतर मोजण्यासाठी हे एक अपरिवर्तनीय साधन आहे, म्हणजे पॅरालॅक्स पद्धती. ओके. सो दूरवरच्या ताऱ्यांचे अंतर काढण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. ओके. सो या पद्धतीलाच मराठीत खगोलीय परासर पद्धत किंवा पॅरालॅक्स पद्धत म्हटलं जातो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 खगोलीय परासर पद्धत अर्थात पॅरालॅक्स पद्धत. ओके. ही जी काही पद्धत आहे ती कोणी डेव्हलप केलेली आहे, तर पॅरालॅक्स पद्धतीचा सर्वप्रथम वापर फ्रेडरिक बेसल यांनी 1838 मध्ये केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. हे जर्मन शास्त्रज्ञ आपल्याला दिसून येत आहे. सो पुढच्या वेळेस जर प्रश्न विचारला की पॅरालॅक्स पद्धत जी आहे ते कोणी डेव्हलप केलेली आहे, तर फ्रेडरिक बेसल यांनी. कधी? 1838 मध्ये. ओके. त्यानंतर शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात. आणि एकंदरीत हे जे प्रश्न आहेत आपल्याला आधुनिक आवर्त सारणी संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्यांची मांडणी कशा पद्धतीने केलेली असते? ASO पूर्व परीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. अणुवस्तुमानानुसार केलेली असते की न्यूट्रॉनची संख्येनुसार त्यांची मांडणी केलेली असते की अणुअंकानुसार केलेली असते की ते मूलद्रव्यांच्या गुणधर्मानुसार केलेली असते? ओके. सो या ठिकाणी बघू शकता जे काही 1669 मध्ये हेनिंग ब्रँड नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते यांनी रासायनिकदृष्ट्या फॉस्फरस हे पहिले मूलद्रव्य आपल्याला शोधल्याचे दिसून येतो. ओके. सो फॉस्फरस नावाचा जो काही पहिला मूलद्रव्य आहे जो पहिल्यांदा त्यांनी शोधून काढलेला आहे. सर्वात पहिले मूलद्रव्य म्हणून कुठल्या मूलद्रव्याला ओळखला जातो, तर फॉस्फरसला ओळखला जातो. ओके. सो 1669 मध्ये हेनिंग ब्रँड नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते त्यांनी शोधून काढलेलं आहे. आता हेनरी मोसले नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते, ओके, यांनी एक्स-रे स्पेक्ट्राचे विश्लेषण करताना 1913 मध्ये अणुक्रमांकाचा शोध लावलेला आहे. ओके. एकंदरीत अणुक्रमांक म्हणजे काय, अणुअंकाचा शोध लावलेला आहे. आणि त्याआधी जे काही मेंडेलिव्हची आवर्त सारणी असेल किंवा न्यूलँडची अष्टके असतील तर त्यांना खारिज करून किंवा त्यांना त्यांच्यामध्ये टीका दर्शवून आपल्या स्वतःची मॉडर्न पेरियोडिक टेबल तयार करण्याचे कार्य या हेनरी मोसलेने केलेलं आहे. ओके. जी काही आधी न्यूलँडची जी काही अष्टके आहेत त्यानंतर आहे मेंडेलिव्हची आवर्त सारणी, तर त्या जुन्या आवर्ती सारणीमध्ये आपल्याला जे काही मूलद्रव्यांची मांडणी आहे ते अणुवस्तुमानानुसार त्या वस्तुमानांच्या एकंदरीत जी काही रचना आहे त्यानुसार मूलद्रव्यांची मांडणी केली जाते. मात्र हेनरी मोसले यांनी नवीन मॉडर्न पेरियोडिक टेबलचा शोध लावला आणि त्यामध्ये जे काही मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांचं जे काही मांडणी आहे ते आपल्याला मूलद्रव्यांची मांडणी आपल्याला अणूच्या संख्येनुसार किंवा अणू अंकाच्या वाढत्या क्रमानुसार आपल्याला केल्याचे दिसून येतो. ओके. त्या ठिकाणी तेच विचारलेलं आहे की त्याची मांडणी कशा पद्धतीने केली जाते, तर मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये म्हणजे आधुनिक आवर्त सारणीत आपल्याला अणू अंकानुसार त्याची मांडणी केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. आता या ठिकाणी बघू शकता ॲटॉमिक नंबर काय म्हटला जातो, वरच्या दिशेने ॲटॉमिक मास, त्यानंतर सिम्बॉल हायड्रोजन संदर्भात त्याचं नाव खालच्या दिशेने अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके. सो एकंदरीत सध्या जर विचार केला की किती मूलद्रव्य या आवर्त सारणीमध्ये आपल्याला दिसून येतो मॉडर्न आवर्त सारणीत, तर 118 मूलद्रव्य सध्या ज्ञात आहेत. ओके. त्यामध्ये 18 उभ्या स्तंभ आणि 7 आडव्या स्तंभांचा समावेश आपल्याला दिसून येतो. ओके. सो हे 7 असे आडवे जे स्तंभ आहेत ते आपल्याला दिसून येतो. ओके. आणि जे उभे स्तंभ आहेत त्यामध्ये 18, ओके, 18 या ठिकाणी बघू शकता. हे जे काही 18 उभे स्तंभ आणि 7 आडवे स्तंभ असे दिसून येतात. ओके. सो या ठिकाणी आपण मूलद्रव्यांसंदर्भाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते आपण बघितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न आपल्या टेलिग्रामच्या क्विज बॅचमध्ये जे प्रश्न दिलेले होते किंवा पोस्ट केलेले होते ते या ठिकाणी आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. ओके. एकंदरीतच तुम्हाला त्या जी काही आपण बॅच लॉन्च केलेली आहे त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर नक्कीच या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा. त्यामध्ये त्या टेलिग्राम चॅनलवर या बॅच संदर्भाने सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ओके. याचा निश्चित फायदा तुम्हाला येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षा असेल, राज्य सेवा पूर्व परीक्षा असेल किंवा इतर मुख्य परीक्षा असतील त्यामध्ये नक्की होणार आहे. ओके. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबूया या ठिकाणी. धन्यवाद. थँक्यू.